नवी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या महिला पत्रकारांसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने शनिवारी 28 मार्च रोजी नेरूळ इथल्या मीनाताई ठाकरे माता बाल रुग्णालयामध्ये विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कुटुंबाची काळजी घेता घेता नोकरीनिमित्त वार्तांकनासाठी दिवस रात्र धावपळ करणाऱ्या महिला पत्रकारांना स्वतःच्या आरोग्याकडे म्हणावं तसं लक्ष देता येत नाही। ही बाब लक्षात घेऊन महिला पत्रकारांनी स्वतः पुढाकार घेत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। त्यानुसार रुग्णालयात असलेल्या कर्करोग चाचणी नोंदणी विभागामध्ये पत्रकारांसाठी विशेष शिबिर घेण्यात आलं। यावेळी रक्त तपासणी, रक्तातील साखरेचं प्रमाण, हिमोग्लोबिन, सिकल सेल चाचणी अशा वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या। त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग याविषयीच्या चाचण्याही करण्यात आल्या। याबाबत आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे यांनी माहिती दिली। आपल्याला माहीतच आहे की 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला आणि काही ज्येष्ठ महिला पत्रकार नवी मुंबईच्या आहेत त्या मला अप्रोच झालेले आहे की आपल्याला एक कॅन्सर डिटेक्शन शिबिर महिला पत्रकारांसाठी खास करून ठेवायचं आहे। तर मग आज आपण 28 मार्चला मीनाताई ठाकरे हॉस्पिटलला आपण ते कॅन्सर डिटेक्शन शिबिर आयोजित केलेले आहे। त्यामध्ये आपण महिला पत्रकारांसाठी फ्रीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतील किंवा सर्वायकल कॅन्सर असतील या संबंधी त्यांच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत। तसेच त्यांच्या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि इतर काही ज्या तपासण्या लागतात पॅथॉलॉजिकल टेस्ट त्यासुद्धा आपण या इथे त्यांच्या करून घेण्यात आलेल्या आहे। आपल्याला माहीतच आहे की महिला या सगळ्यात शेवटी आपल्या स्वतःवर लक्ष देतात। पहिले तर त्यांचे पती असू दे, मुलांवर, आणि शेवटी मग त्यांना काही त्रास झाला तर शेवटी ते त्यांच्यावर लक्ष देतात। तर या धकाधकीच्या जीवनामध्ये मला आव्हान करायचं सगळ्या महिलांना की आपली तब्येतीकडे आपण जेवढं इतरांकडे लक्ष देतो तेवढंच लक्ष आपण स्वतःकडे पण द्यावं आणि महानगरपालिकामध्ये ज्या सुविधा आहेत त्याचा नक्कीच आपण फायदा घ्यावा। महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराबाबत पत्रकारांनी महानगरपालिकेचे आभार मानत या शिबिराबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या। महिला पत्रकार असून आम्ही नेहमीच रुटीनच्या धावपळीत असतो, कधी ब्रेकिंगसाठी, कधी घराच्या कामांसाठी। महिला दिनाच्या निमित्त NMMC आमच्यासाठी हे एक हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केल्याबद्दल खूपच आभार मानतो आणि हे खूपच छान एक्सपिरियन्स होतं। युजली आम्हाला हेल्थ कॅम्प्स कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला पण जायचं म्हटलं तर लाईनीत थांबा, वेळ जातोच। हे आमच्यासाठी स्पेसिफिकली ऑर्गनाईज केल्यामुळे आमचं सगळं पटापट आटोपलं आणि आता आम्ही परत आमच्या रुटीनमध्ये परत नेहमीप्रमाणे धावपळ करायला फ्री आहोत। हेल्थ कॅम्प ॲटलिस्ट वर्षातून 2दा तरी आयोजित करायला पाहिजे महिलांसाठी। याच्यासोबत मला वाटतं पुरुषांसाठी पण एक असायला पाहिजे। त्यांचे पण डेलीमध्ये भरपूर काही स्ट्रेस, भरपूर काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात। त्याच्यामध्ये त्यांना स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं हे शक्य होत नाही। तर हे फक्त महिलांसाठी नसून सगळ्या पुरुषांसाठी पण एक आयोजित करायला पाहिजे। मार्च महिना हा महिलांमध्ये ओळखला जातो, तो मेन म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने। मार्च महिना संपूर्ण महिना हा महिला दिन म्हणून साजरा केला जावा अशी आमची नवी मुंबईतल्या महिला पत्रकारांची इच्छा होती। त्यानुसार आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे महिलांच्या आरोग्य तपासणी आणि कॅन्सरच्या हेल्थ चेकअपसाठी आम्ही एक प्रस्ताव दिला होता। त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांच्या सहकार्याने आम्ही नेरूळ इथल्या माता बाल रुग्णालयामध्ये महिला पत्रकारांसाठी एक आरोग्य कॅम्प घेतला। त्याच्यामध्ये आम्ही ब्लडच्या सगळ्या, रक्ताच्या सगळ्या चाचण्या, तसंच गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याच्याही चाचण्या करून घेतल्या आणि या सर्व ह्याच्यासाठी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त करतो। आणि महिलांनी, केवळ महिला पत्रकारांनीच नव्हे तर महिलांनीही कर्करोगाबाबत जागृत राहून आपली आरोग्य चाचणी करून घ्यावी असं आवाहन मी या निमित्ताने करते।